अमरावती तहसील अंतर्गत येणाऱ्या धानोली पिरली या शेतशिवारामध्ये शिवपानन रस्ता होता, मात्र एका शेतकऱ्यांनी तो पानन रस्ता गोटे टाकून अडवण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना समस्यांना सामोर जावे लागत आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी राजू कुकडे आहे। भाऊ, नेमकं प्रकरण काय आणि काय मागण्या आहे तुमच्या? पिरली धानोली हा जो दोन शिवपानन रस्ता आहे, दोन्ही गावातील शेतांना जो जोडणारा जो आहे, आपण पाहतो की हा जो परिसर जो आहे ह्या संपूर्ण शिवपानन रस्त्याचा परिसर आहे। इथून सरळ असा जात आहे, परंतु हा जो साईडनं जो नाला आहे त्या नाल्याच्या साईडनं जे आहे तिथं यांचं जो कॉर्नर येते त्यांनी पूर्ण बंदिस्त करून त्यांनी वाहतीमध्ये सर्व जागा जवळपास अर्धा एकर जागा जे वाहतीमध्ये आणलेली आहे। त्याच्यामुळे काय झालं की इकडच्या परिसरामधले जवळपास 6 शेतकरी जे आहे त्यांना या जवळ असलेल्या नाल्यातून जावं लागत आहे। आणि आम्ही पाहतो आहोत की एक बंडी सुद्धा बैलबंडी तिथं जे आहे फसलेली आहे, ते बैलबंडी निघालेली नाही आहे। त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतपिकांच्या ज्या आहे आवक जावक करण्यासाठी जायचं कुठून हा यक्ष प्रश्न असताना सुद्धा नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी यांच्या या शिवपानन रस्त्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय न घेता परस्पर जे आहे रघुनाथ कुत्तरमारे ज्यांचा सर्वे नंबर 38 आहे ते बाजूला जे आहे रस्ता त्यांना कुत्तरमारेला कसा मिळवून देता येईल त्याच्यासाठी त्यांनी आदेश आहे। आणि आदेश पारित करताना संबंधित प्रकारची विचारणा करण्यात आलेली नाही आहे। हा एक प्रकारे जे आहे हा शेतकऱ्यावर झालेला अन्याय आहे। आणि म्हणून आम्ही स्पॉटवर जे इन्स्पेक्शन करण्यासाठी आलेलो आहोत, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जे आहे शेत पिकं जे घेऊन जाण्यासाठी नाल्यातून जावं लागत आहे, ज्या नाल्यामध्ये टोंगळ पाणी आहे, चिखल आहे। आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जायचं कसं हा त्यांच्या समोर एक प्रश्न आहे। आणि हे मुजोर जे आहे नायब तहसीलदार जे आता जे आहे त्या परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत आहे। त्यांनी 1 लाख रुपये त्यांनी घेतलेले होते आणि त्याच्यामुळे जे आहे कुठलंही काम न करता परस्पर त्याला वाऱ्यावर सोडलं होतं, म्हणून परमेश्वर मेश्राम यांना त्या तहसील कार्यालयामध्ये आत्महत्या करावी लागली। एवढी भयंकर परिस्थिती तिथे असताना सुद्धा परत त्या सुधीर खांडरे जे आहे यांना नायब तहसीलदाराला परत जे आहे तिथं ठेवण्यात आलेला आहे। आम्ही त्याचा निषेध करतो। आणि हा पानन रस्ता जो आहे शिवपानन रस्ता पिरली धानोली हा गावाला जोडणारा, आणि त्याच्यानंतर हे आपण बघतो की तो जवळपास आहे शिव कांसा शिरपूर ही इथपर्यंत जे आहे हा अशा प्रकारचा जे आहे रस्ता झिकझॅक आहे। परंतु यांनी फक्त आपल्या या परिसरामधला जो आहे आपल्या शेतातून जाणाऱ्या साईडनं जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे अडवून जे आहे या संपूर्ण 6 शेतकऱ्यांच्या जे आहे त्याला अडथळा निर्माण केलेला आहे। त्यामुळं या सर्वावर जे आहे कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी म्हणून स्पॉटवर आम्ही येऊन जे आहे ते इन्स्पेक्शन केलेलं आहे। आणि निश्चितपणे जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही अशा प्रकारचं जे निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत। आपल्या सोबत काही संबंधित शेतकरी आहे। भाऊ, तुम्ही पावसाळ्यामध्ये वगैरे मग शेतात जाता तर काय समस्या येतात आता तुम्हाला? काय करणार, अगर शेतातून जायला गेला तर तो आपले तार लावून ठेवतो करंटवाला, तिथून तरी जायचं कसं? त्या नाल्यातून जायचं म्हणावं, तो समजा कोणाची नुकसान झाली तर मग कोण नुकसान भरपाई करून देणार? मग तुम्ही कापूस वगैरे कसे नेता मग? कापूस कसे काय नेणार? आता डोक्यावर न्यायचे आणि तिथून मग बैलबंडीने बाहेर न्यायची। अच्छा. बैलबंडी सुद्धा शेतापर्यंत येऊ शकत नाही। आता यावर का प्रश्न आता तो उत्तर मिळवू शकते आम्हाला? यांची मागणी आहे की लवकरात लवकर पानन रस्ता आमचा सुरळीत करून द्यावा, अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोठा आंदोलन करण्याचा इशारा राजू कुकडे यांनी दिलेला आहे। भैरव दिवसे, आधार न्यूज नेटवर्क, चंद्रपूर।